हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मस्त वल्ल्या तुरीच्या दाण्याच्या अशा मस्त टम फुगलेल्या कचोऱ्या पाहणार आहोत. छान अशा ह्या दिसता आणि खायला ह्या तेवढ्याच चविष्ट लागतात. तुम्ही बनवल्या नसेल तर तुरीचे दाण्याचं सीझन चालू आहे आता. मस्त अशा तुरीच्या शेंगा आल्या आहेत, तर एक वेळा ह्या कचोऱ्या नक्की घरी बनवून बघा. आता हे बघा, सर्व कचोऱ्या मी मस्त अशा बनवून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या कचोऱ्या सर्व अशा टम फुगल्या आहेत, एकदम फुग्यासारख्या. आणि हे संध्याकाळपर्यंत अशाच फुगलेल्या राहतील. असं नाही की हे आताच आणि मग नंतर अशा चिपट्या होतील, तसं काहीच नाही आहे. आता मला एक तोडून दाखवते. तर हे बघा, मस्त असा मसाला भरला आहे. हा जो मसाला आहे, हा मसाला तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. खायला ह्या अतिशय चविष्ट लागतात. एक वेळा घरी बनवून बघा. मुगाच्या डाळीची कचोरी पण तुम्ही विसरून जाणार, एवढी हे चविष्ट होते. तर आता चला ह्या कशा बनवल्या आहेत ते तुम्हाला दाखवते. याचा कलर बघू शकता तुम्ही, किती सुरेख आला आहे कचोरीला आणि सुगंध पण मस्त येत होता. आता हे तुरीच्या शेंगा घेतल्या, तर हे एवढ्याचे दाणे नाही पाडणे, आपल्याला एक वाटी दाणे पाडून घेणार आहे. तर हे बघा, अजून एवढ्या काही भरल्या नाही आहेत, थोड्याशा अशा चपट्या चपट्याच. आता नवीनच आल्या आहेत तुरीच्या शेंगा. तर पहिले आपण थोडेसे एक वाटी फक्त आपल्या कचोऱ्यापुरते मसाला तयार होईल तेवढेच दाणे पाडून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर ही कचोऱ्याची जी रेसिपी आहे, हे विदर्भामध्ये जास्त बनवतात. ओल्या तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या, जशी शेवाची कचोरी फेमस आहेत तशाच ह्या बनतात. आता ही एक वाटी मी दाणे पाडून घेतले. गॅसवरती कढई ठेवली. आता जे दाणे आपल्याला ते मस्त असे भाजून घ्यायचे. आता गॅस ऑन करून आणि कंटिन्यू असं फिरवत राहू, जोपर्यंत याचा कच्चापणा कम होत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरवत राहू. आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान हे भाजल्या गेले आहेत. आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ, थोडंसं थंड व्हायसाठी ठेवूया दाणे. आता कढई गरमच आहे, तर ही मिरच्या थोड्या यामध्ये टाकून देते आणि गॅस बंद करून घेते. चला आता दुसरी तयारी करूया. तर एक भांडं घेतलं मी, त्यामध्ये एक वाटी मैदा घेतला, एक छोटा चम्मच ओवा घेतला, हा टाकते. याने जी कचोरीची टेस्ट आहे एकदम छान येते, मस्त लागते कचोरी खायला. तर ओवा घ्यायचाच. चवीपुरतं मीठ घालूया आणि एक छोटा चम्मच अर्धा खायचा सोडा घेतला. याने आपली जी कचोरी आहे मस्त अशी टम फुगील. अर्धी पई तेल घेतलं, याने जी कचोरी आपली ते मस्त अशी खुसखुशीत होते. आता हे मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छानी हे आपल्याला मळून घ्यायचं. हे बघा, अशी मूठ बनायला पाहिजे मिक्स केलं की. आता यामध्ये पाणी टाकते. तर पाणी थोडं थोडं टाकायचं, एकखट्टी नाही देऊ टाकून, नाहीतर ते असं होऊन जाईल. आणि हे मस्त असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा, छान असं मळून घेतलं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. पहिले असा गोळा बनवून घेते. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये एक छोटा चम्मच मी जिरे घेतले. जेवढी जिरे घेतली तेवढी शोका घेतली. आता याचं झाकण लावून मिक्सरच्या भांड्याचं आपल्याला हे मिक्सरमधून असं बारीक करून घ्यायचं आहे. शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं करून घ्यायचं. सगळ्याला नाही राहिलं पाहिजे जिरे आणि शोका. हे बघा, असं फिरून घेतलं मी. आता त्यामध्ये थोड्या लसणाच्या फोड्या टाकल्या, थोडंसं अद्रक आणि जे मिरच्या भाजून घेतल्या होत्या मी अशा 7-8 या दिल्या टाकून. हे आपण आपल्याला मिक्सरमधून असं फिरून घ्यायचं आहे. आता हे बघा, फिरून घेतलं, असा ठेचा करून घेतला. आता यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे टाकायचे. पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. दाणे सगळ्याला नाही राहिले पाहिजे, असे बारीक झाले पाहिजे. शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं करून घ्यायचं. असे सर्व दाणे मी मिक्सरमधून आता फिरून घेतले. हे बघा, असे बारीक करून घ्यायचे. झाले आहे सर्व दाणे मिक्सरमधून काढणं. प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला हे प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. आता हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यातून दाणेचं हे मिश्रण मी काढून घेतलं प्लेटमध्ये. आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि मस्त असा मसाला तयार करूया. तर गॅसवरती कढई ठेवली, गॅस ऑन केली, त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलं. तेल मस्त गरम झालं की आपल्याला एक छोटा चम्मच यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी अशी मस्त तडतडली की यामध्ये आपल्याला जे तुरीचे दाणे मिक्सरमधून काढलेले हे टाकायचे. तर पूर्ण देऊ टाकून गॅस कम करून घ्यायची. आता मी हे व्यवस्थित असे परतून घेते. ज्याच्या गाठा वगैरे आहे तुरीच्या दाण्याचे राहिल्या नाही पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया. तर ही अर्धी वाटी बेसन घेतलं मी, तर आपण हे चम्मचनं मोजून टाकू. हे 3 चम्मच बेसन टाकलं मी यामध्ये. आता हे मिक्स करून घेते. जेवढा आपला तुरीचे दाणे असले त्या हिशोबानेच बेसन घ्यायचं, नाही तर जास्त पूर्ण बेसन होईल. आता 3 चम्मच बेसन टाकले. आता ज्या वाटीमध्ये थोडं बेसन राहिला हे पण पूर्ण देते, म्हणजे आपले 4 चम्मच बेसन होऊन जाईल एवढ्या तुरीच्या दाण्याला. एक वाटी पोहे खायचा जो चम्मच आहे तो घ्यायचा. आता यामध्ये काही मसाले, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, गरम मसाला 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच घेतली, गावरान हळद आहे अर्धा चम्मच घेतली,
थोडासा हिंग. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जे तुरीचे दाणे आहेत त्याच्या गाठा नाही राहिल्या पाहिजे आणि हे मसाले व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते. आणखी थोडं कम वाटलं मला, आणखी टाकते थोडंसं. आणि थोडा बारीक चिरून बारीक कोथिंबीर घेतला, हा टाकते. आता मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते. मसाला तयार करायच्या वेळेस गॅस एकदम कम करून घ्यायची, नाहीतर हा जो मसाला आहे हा जळून जाईल. एकदम कम ठेवायची. याचं एकच आहे फक्त की जो मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, जेवढे मसाले आपण टाकतो ते. आणि तुम्ही बघू शकता गॅस मी एकदम कमीच ठेवली आहे. आणि याच्या गुठल्या वगैरे अशा फोडून घ्यायच्या अशा चमचनी. झाला आहे मसाला मस्त असा तयार, बघू शकता. तर तेच कढई साफ करून घेतली मी, त्यामध्ये तेल गरम करायसाठी ठेवलं. तेल गरम होईल तोपर्यंत आपण आता कचोरी तयार करून घेऊया. आता हे जे पीठ आहे तुम्ही बघू शकता छान असं फुगलं. सोडा टाकला की थोडेसे फुगूनच जाते ते. आता लाटण पोळपाट घेतलं. आता पहिले आपण याचे उंडे करून घेऊया. जास्त कचोऱ्या बनवायच्या असल्या तर जे मैदा आहे तो जास्त घ्यायचा, सर्व थोडं थोडं जास्त वाढून घ्यायचं, जसं ओवा मीठ वगैरे. तर हे एक उंडा तयार करून घेतला. याच उंड्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व उंडे तयार करून घ्यायच्यात. आणि हे एवढे उंडे तयार करून घेतले. छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे पहिले. पुरी लाटली की आपल्याला यामध्ये मस्त असा मसाला भरणा आहे. तो तुम्ही हाताने पण भरू शकता, या तुम्ही पोहे खायचं जे चम्मच आहे त्याचे 2 नाही तर 3 चम्मच न भरायचा. आता मी हातानेच भरते. तुम्हाला वाटलं छोट्या लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या पुऱ्या आपल्या ह्या कचोऱ्या बनवू शकता. तुम्हाला अजून आणखी जसं विदर्भातल्या रेसिपी बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवर कमेंट करू शकता. मी तुम्हाला नक्की व्हिडिओ अपलोड करीन. 2-3 पण कमेंट आले तर मी नक्की विदर्भातल्या रेसिपी अपलोड करीन. आणि तुम्हाला तुरीच्या दाण्यापैकी आणखी काही व्हिडिओ बघायचं असेल तर त्याचे पण मी व्हिडिओ बनवून अपलोड करेल. जसं वडे, आणखी काही भाजी वगैरे. तर नक्की खानदेशमध्ये जशा भाज्या बनतात माझ्या सासरी आणि जसं विदर्भ माहेरात जशा भाज्या बनतात तर त्याचे व्हिडिओ मी अपलोड करीन तुरीच्या दाण्यापैकी. आता हे बघा मस्त अशी कचोरी लाटून घेतली मी. आता प्लेट घेते, प्लेटमध्ये ठेवते आणि अशाच या साईजच्या सर्व्या मी बनवून घेते. आता हे बघा सर्व्या बनवून घेतल्या आहे. हे बघा मस्त. चला तर आता आपण यांना तळून घेऊया. तर एवढा मसाला उरला आहे कचोरीचा, हा बघा. तर हा मसाला तुम्ही एखाद्या डब्यामध्ये काढून छानी फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2-3 दिवस हा खराब होणार नाही. कधी पण काढून छानी नाश्त्याला तुम्ही मस्त अशा गरमागरम कचोऱ्या बनवू देऊ शकता. घरामध्ये हा कचोऱ्या सर्वांना आवडेल. हा मसाला खराब होणार नाही. जास्त दिवस नाही ठेवायचा, पण 2-3 दिवस ठेवायचा. तेल गरम करायसाठी ठेवला आहे. तर तेल मस्त गरम झालं की यामध्ये कचोरी टाकूया. एकदम पण तेल गरम नाही होऊ द्यायचं, मीडियम होऊ द्यायचं. आता हे जे कढई आहे जास्त अशी मोठी नाही आहे तर मी 2च कचोऱ्या टाकल्या. आणि कमी गॅसवरती मस्त होऊ द्यायच्या त्या. हे बघा मस्त अशा फुगत आहे. एका साईडनं मस्त असा छान असा कलर आला की फुगल्या की पलटून घ्यायच्या. हे बघा मस्त असा सुरेख कलर आला आहे. आता मागच्या बाजूने बी छान अशा होऊ देऊ. मस्त अशा टम फुगल्या. आता हे काढून घेते, प्लेटमध्ये ठेवते. दुसरी पण सुगंध तर एवढा छान येत होता जेव्हा कचोऱ्या तळत होती मी तेव्हा. आता दुसरी बॅच. आता हे पण 2-2च टाकू, जास्त नाही टाकू. आणि गॅस कम करून घ्यायची. मस्त अशा टम फुगून जातात त्या. एका साईडनं होऊ द्यायचे, नंतर पलटून घ्यायचं. हे बघा छान अशा फुगल्या. आता याला पलटून घेते. आता छान होऊ द्यायच्या. आता थोड्या वेळानंतर ह्या पण छान फुगल्या, हे पण काढून घेते. आता अशाच सर्व ह्या कचोऱ्या मी तळून घेते. हे बघा अशा सर्व तळून घेते. आता तर सर्व कचोऱ्या मी मस्त असं तळून घेतल्या. भरपूर अशा कचोऱ्या झाल्या आहे. तर तुम्ही पण ह्या एक वेळा नक्की बनवा. खूप मस्त होतात, टेस्टी पण लागतात. हिरव्या तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या. तर मस्त असं सीझन चालू आहे, हिरव्यागार मस्त शेतामध्ये शेंगा आल्या आहेत. तुमच्याकडे शेत नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये विकत आणून ह्या कचोऱ्या नक्की घरी बनवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका.